मित्रांनो, पंढरपूरला जाणं प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण वारीचा संदेश आपल्या आयुष्यात उतरवणं प्रत्येकाला शक्य आहे. रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात संघर्षाची आवाज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला वारीची माहिती सांगणार नाही, आज मी तुम्हाला वारीमागचं खरं महत्त्व सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, लाखो लोक दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने चालतात, पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का? एवढ्या उन्हात, पावसात, थकवा, वेदना, फोड सहन करत लोक इतक्या श्रद्धेने का चालतात? फक्त विठुरायाच्या दर्शनासाठी की त्यापेक्षाही काही मोठं आहे? मित्रांनो, वारी म्हणजे फक्त पायी चालणं नाही, वारी म्हणजे स्वतःच्या अहंकाराला मागे सोडणं. मी पासून आपण पर्यंतचा प्रवास. वारीत लाखो लोक असतात, कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी शेतकरी, कोणी डॉक्टर, कोणी व्यापारी, पण त्या वाटेवर सगळ्यांची ओळख एकच असते, वारकरी. तिथे कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो, जात विचारली जात नाही, पैसा विचारला जात नाही, फक्त माणूस पाहिला जातो. एखादा वारकरी थकला तर दुसरा त्याचा हात धरतो. कोणाला तहान लागली तर अनोळखी माणूस पाण्याचा घोट देतो. कोणाला भूक लागली तर स्वतःच्या ताटातील घासही वाटून खातो. आजच्या जगात जिथे सख्खे भाऊ संपत्तीसाठी एकमेकांशी बोलत नाहीत, कोर्टात उभे राहतात, तिथे वारीत अनोळखी माणसंही एकमेकांची काळजी घेतात. हीच तर खरी माणुसकी आहे. मित्रांनो, आपण आयुष्यभर पैसा कमवतो, जमीन कमवतो, घर बांधतो, पण शेवटी या जगातून जाताना काही सोबत नेत नाही. सोबत जातात ती फक्त आपली कर्म, आपली माणुसकी आणि लोकांच्या मनात जपलेली आपली आठवण. वारी आपल्याला हाच संदेश देते. मित्रांनो, विठू माऊलीचं स्थान मंदिरात आहेच, पण त्यांची शिकवण आपल्याला आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. दुसऱ्याला मदत करणाऱ्या हातात, आई वडिलांची सेवा करणाऱ्या मुलात आणि माणुसकी जपणाऱ्या प्रत्येक हृदयात विठू माऊलीचं दर्शन घडतं. कल्पना करा, जर प्रत्येक घरात वारीसारखी एकता असती तर किती आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू थांबले असते, किती भाऊ पुन्हा एकत्र आले असते, किती घर आनंदाने भरली असते. मित्रांनो, पंढरपूरला जाणं प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण वारीचा संदेश आपल्या आयुष्यात उतरवणं प्रत्येकाला शक्य आहे. म्हणून आज एक संकल्प करूया, आई वडिलांचा सन्मान करूया, भावंडांशी प्रेमाने राहूया, कोणाचं मन दुखवणार नाही आणि प्रत्येक माणसात विठू माऊलीची शिकवण जगण्याचा प्रयत्न करूया. कारण लक्षात ठेवा, वारी पायाने नाही, मनाने केली जाते. आणि ज्या दिवशी मनात माणुसकी जागे होते, त्या दिवशी प्रत्येक घर पंढरपूर बनतं. आणि शेवटी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील सर्व वारकरी बांधवांना, विठ्ठल भक्तांना आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलीची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान, माणुसकीचा प्रकाश सदैव नांदो. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.